सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कडा तालुका आष्टी जिल्हा बीड। आपले नंद समस्त ग्रामस्थ मंडळी कडा तालुका आष्टी जिल्हा बीड। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। मुक्ताख्या ब्रह्मचित्कला महाराजांच्या 25व्या पुण्यतिथी प्रीत्यर्थ चालू असलेला हा रोपे महोत्सव आणि त्यातील आज 5व्या दिवसाची संत कथा याला आपण सुरुवात करत आहोत। तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा। आपलंच स्वरूप हरवलेलं आहे आणि ते पुन्हा प्राप्त करण्यासाठी संतांची गरज आहे। संता वाचून ती प्राप्त होत नाही आणि बाह्य दिशाला कितीही आपण त्याचा शोध घेतला तरी ती सापडत नाही। म्हणून त्याच्यासाठी संतच आपल्याला जसं आरसा आपलंच असणारं प्रतिबिंब आपल्याला दाखवतो त्याप्रमाणे आपलं स्वरूप संत आपल्याला दाखवतात। त्याच्यासाठी वानावे ऐकावे तेची सदा। चकारात्मक सांगितलं, चकार काय करतो? इतराची व्यावृत्ती करतो, बाकीच्याची वानावी ती थोरी। एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये। माणसानं माणसाचं वर्णन करू नये, माणसानं केलं तर देवाचं करावं, नाही तर संतांचं करावं। महात्मा नस्तुमाम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रितः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्। ऐके जिथे वाचा विसावी ते साधू कथा। वाचेला विश्रांती प्राप्त होते अशी साधूची कथा ऐकावी। आपले गुरुवर्य महाराज एक साधू होते। साधूचं जीवन जगले, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा। देव तेथेची जाणावा। आपले महाराज साधू होते आणि म्हणून साधूच्या संबंधाने कथा आहे तर साधूचंच वर्णन करावं। आपल्या वाणीला पावित्र्य प्राप्त करण्यासाठी साधूचं वर्णन करावं। आपण परवा ऐकलं, साधूचं वर्णन करता येत नाही, आपल्याला होणार नाही। गरुडासारखं उडता येत नाही म्हणून बाकीच्या पक्षांनी उडूच नाही का? नाही, त्याच्या कोतीप्रमाणे त्यांनी भरारी मारावी। तसं वर्णन नाही झालं म्हणून वर्णनच करू नये असं नाही, वर्णन केलंच पाहिजे। या दादा महाराज, तुम्ही इथे मिस्त्री तुम्ही इथे जवळ या, जरा जवळ इथे अडचण होईल म्हणून। बर ती नाही उठायची, दुसऱ्याला उठी ते। म्हणून आपले ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, स्नानदान घडे श्रेष्ठा वैकुंठ वाटा। संत गेले, ज्या सगळ्या संतांचे संत ज्ञानेश्वर महाराज। म्हणून ज्ञानी यांचा राजा म्हटलं आहे की नाही? अज्ञानाचा राजा नाही, ज्ञानी यांचा राजा। काही अज्ञानातले ज्ञानी मी सांगत असतो, काही अज्ञानातले अज्ञानी, काही अज्ञानातले अज्ञानी, अज्ञानातले ज्ञानी, ज्ञानातले अज्ञानी, काही ज्ञानातले ज्ञानी।
गावात ज्याला काही कळत नाही त्याला याला थोडंफार कळतं, ते मग अज्ञानातला ज्ञानी. वासरात लंगडी गाय शान. मी सांगत असतो गावात पोथ्या चालू असतात श्रावण महिना लागला की. मग एका वेळेला एकाने वाचायचं, एक वाचक असतो, एक सूचक असतो. मग ते फार आयुष्यात येऊन पोथी सांगत असतात. म्हणले अरे पुष्कळ ग्रंथ झाले, म्हणले हरिविजय झाला, भक्ती विजय झाला, पांडव प्रताप झाला, सगळे नाव झाले. मला एखादं ज्ञानेश्वरी वाचायची. ज्ञानेश्वरी लावा. ज्ञानेश्वरी लावली, पूजा झाली, वाचणारा बसला, त्याने ओवी वाचली. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसो वेद्या आत्मरूपा. त्या सांगणाऱ्याला फिरल्यासारखं झालं. ते म्हणला या ओवीचा अर्थ पुढच्या ओवीत हे वाचा पुढं. या महाराज या. हरिभक्तीपरायण योगेश महाराज पवार हे आज असणारे थोड्या वेळ थांबणार आहेत, आलेत. तुम्हाला सर्वांच्या वतीनं धन्यवाद. आता या ओवीचा अर्थ जर पुढच्या ओवीत असेल तर ही ओवी लिहिली कशाला? पण माणसं बरेच आपलं अज्ञान प्रगट करत नाही. माणसानं अज्ञान प्रगट करावं, असावं अज्ञान, वाटावं अज्ञान, मग जाता असता अज्ञान. ही गुरुजींची भाषा आहे. ते उदाहरण सांगायचे, असावा शिंबूड, वाटावा शिंबूड, मग जाता असतो शिंबूड. हे कळण्यासाठी म्हणजे ते एक फार हुशार, सगळ्याचे मनी उतरण्यासाठी एक भाषा असते. परवा कोणीतरी उदाहरण सांगितलं होतं ना त्यांचं. फार मोठ्या अधिकाराचे महापुरुष होऊन गेले रंगनाथ महाराज. ते वाळवंटात कीर्तनाला उभं होते जणू. ते म्हणले माझ्या मागे चंद्रभागा आहे, माझ्या डाव्या हाताला पुंडलिक आहे, आणि माझ्या समोर पांडुरंग आहे. या सगळ्याला साक्षी सांगून सांगतो मी मुक्त आहे. अधिकारी पुरुष. अज्ञान असलं ना, अज्ञान वाटावं, मग अज्ञान जाण्याचा माणूस प्रयत्न करतो. बऱ्याच माणसाला आपल्याला काही कळत नाही, हे कळत नाही. निदान आपल्याला काही कळत नाही हे तरी कळावं, म्हणजे निम कळालं समजा. पण आपल्याला काही कळत नाही हे कळत नाही, त्याला वाटतं मला सगळंच कळत. एक सासरवाडीला जावं गेला म्हणतात, त्याला होत्या रात आंधळ्या. पण आता सासरवाडीत जाऊन सांगणं रात आंधळ्या कमी फनाचं आहे. मग सासूबाईने जेवायला केलं पंचपक्वानाचं, बासुंदी तीन जेवायला केलं. ते बसलं जेवायला, पण बसलं ना तर दिसतच नव्हतं ना संध्याकाळी. भीतीकड तोंड करून बसलं. साव जाव सासून इकडे पाठ मांडलाय, ताट मांडले, तिकडे तोंड करून बसले. ती म्हणली जावय बापू तसे कोण बसला भिंतीकडे तोंड करून? ते म्हणला नाही नाही, कलर कसा दिलाय ते बघत होत. कबूल नाही करत माझं. इकडून तिकडून फिरून बसलं तर त्या बासुंदी होती वाटीत, मांजर आली, ती बासुंदी पिली. मांजर बासुंदी पिली, सासूबाई आली, ती म्हणली अहो सावय बापू ती मांजर बासुंदी पिती, तिला हाना ना. ते म्हणलं मला वाटलं तुमची लाडकी असेल, कस काय हाना? म्हणजे कबूलच करीना. म्हणजे माणूस कबूल करीत नाही अज्ञान, ते मोठं वाईट. बस संध्याकाळी झोपलं. आता झोपलं तर झोपलं, सांगावं ना मला दिसत नाही म्हणून. मग त्याला बाथरूमला उठायचं तर कसं उठावं? मग ज्या बाजावर झोपलो तर त्याला फेटा बांधला आणि गेलं माघारी. तर मध्येच वाघाराने करंटला. तिसरीकडेच गेलं, चोर चोर म्हणून जेव्हा हाणलं तेव्हा म्हणला नाही नाही मला दिसत नाही. आणि मग पहिल्यांदाच सांगायचं ना. अज्ञान माणूस प्रगट करत नाही. अज्ञान प्रगट करणं फार चांगलं आहे. आपल्याला जिथपर्यंत कळतं तेवढं सांगा. बरीच माणसं असणारे अज्ञान लपून ठेवतात. मग काही माणसं अज्ञानातले अज्ञान, आपल्याला काही कळत नाही हे त्याला कळत नाही, हा अज्ञानातला अज्ञानी. काही माणसं अज्ञानातली ज्ञानी, लोकाला काही कळत नाही त्याच्यात याला थोडंफार कळतं, हे अज्ञानातली ज्ञानी. काही ज्ञानातले अज्ञानी. चांगदेव महाराज अज्ञानी ठरले, पण तुमच्या माझ्या समोर नाही. कोणासमोर ठरले? मुक्ताबाई समोर. आपण उठून रोज म्हणलं हो चांगदेवाला काही कळत नव्हतं, मग जमलं. अरे 65 वर्षाचा झालास, तुला अजून हरिपाठ नाही पाठ, चांगदेवाला नाव ठेवायचे कसं काय शक्य होय? असं नाही करायचं आपण. चांगदेवाचा अधिकार एवढा मोठा. महाराज देवालाही काळजी पडली होती की या चांगदेवाला उपदेश कोण करेल.
म्हणून ते ज्ञानातले अज्ञानी, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानातले ज्ञानी. ज्ञानराज माझे हे ज्ञानराज माझे योग्याचे माऊली. हो हो हो, मी सुरात कमी पडलो, तुम्ही उचलून घेत जा. नामदेव महाराज म्हणतात ज्ञानराज माझी योग्याची, ज्ञानराजच म्हणतात, योग्याची माऊली म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात करी शिती देवा करी माझे सुखे परिमी त्याशी मुखे नमणे संत. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू म्हणशील मन आमक्याला संत, मन तामक्याला संत, मी काय कोणाला संत म्हणायला तयार नाही. आणि तुझा अवमान केला म्हणून तुला कदाचित माझा राग येईल, माझं बरं वाटत करशील, कर माझं बरं वाईट, पण तू आमक्याला संत म्हण, मी म्हणणार नाही. या बाणेची तुकाराम महाराज. पण धरण करी ज्या वेळेला आला त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे. नाथ महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. जनाबाई विवेक सागरा सागरा विवेक सागरा विवेक सागरा सागरा विवेक सागरा सागरा विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा मरोनी या जावे मरोनी या जावे मरोनी या जावे सख्या माझ्या ज्ञानेश्वरा वाह सख्या माझ्या सख्या माझ्या ज्ञानेश्वरा मरोनी या जावे मरोनी या जावे मरोनी या जावे. जनाबाईने वर्णन केलं उभी ठाकुनी अंगणी आणि शिव्या देती देई दाशी देई. कोणाला? मालकाला नाही, जगाच्या मालकाला. काय अधिकार आहे महाराज? विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझे निघले मडे तुला पाहुनी काळ रडे. देवाला शिवाय देण्याचा अधिकार ज्या जनाबाईत आहे ती जनाबाई म्हणते ज्ञानाचा सागर किंवा विवेक सागर. सागर ज्ञानाचा सागर म्हणजे ज्ञानेश्वर महाराजाकडे किती ज्ञान आहे त्याचा अंत नाही. सागरात किती लिटर पाणी अजून तरी शोध लागला नाही, लागणारही नाही. सागरातल्या पाण्याचा जसा शोध नाही ज्ञानेश्वर महाराजाच्या ज्ञानाचा अंत नाही महाराज. आणि म्हणून सगळ्या ज्ञानाने वर्णन केलं म्हणून ज्ञानियांचे ज्ञानी ज्ञानेश्वर महाराज. आणि त्या ज्ञानेश्वर माऊलीचं आपल्या वाणीला पावित्र्य प्राप्त व्हावं म्हणून आपल्याला थोडंसं चरित्र वर्णन करायचंय. यस आहे बस. आपला काल विषय झाला मुक्तामाईला मांडी करायची होती, मांड्याला खापर मिळालं नाही, मिळू दिलं नाही.
ज्या खेचर स्वामीनं एवढा विरोध केला त्या खेचर स्वामीवर अनुग्रह केला आणि एवढा अधिकार त्यांना प्राप्त झाला की ती नंतर नामदेवरायाची गुरु झाली. एका दिवशी एक माणूस आपल्या वधूला वर पाहण्यासाठी जातो. तर घराच्या बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा माऊलीचं दर्शन होतं. किती भाग्य आहे हो. पण त्याला अपशकुन वाटला. संन्याशाच्या मुलाचं तोंड दिसलं, माझ्या मुलीचं लग्न होणार नाही, जमणार नाही असं वाटलं आणि ज्ञानेश्वर महाराजाला मारलं म्हणतात. रस्त्यात ताडण केलं माऊली. कधीच न वाईट वाटलेले माऊली आज दुःखीत झाले. ज्या समाजासाठी मी अवतार घेतला, ज्या समाजाचं कल्याण करायचंय म्हणून मी असणारा इथं आलोय, त्या समाजानेच अशी वागणूक द्यावी, काय म्हणावं याला. माऊली उदास झाले, उद्विग्न झाले. आज आपल्या पर्णकुटीत जाऊन बसले आणि आज तुम्ही ताटी लावून घेतली. आणि माऊली आज कुठे? माऊली जेवायला आले नाही म्हणून पाहतात तर माऊली आत बसले होते ताटी लावून. कदाचित माऊलीला राग येणं शक्य नाही. माऊलीला कधीच क्रोध आला नाही. जसं नाथ महाराजाला म्हणतात ना, क्रोध आणण्याचा प्रयत्न केला. पैठणला कुच्चर वाट आहे, अजून कुच्चर वाट आहे. आपल्याकडे नाहीत कुच्चरवटी, फक्त कुच्चर माणसं आहे. पैठणला आजही कुच्चर वाट आहे. तिथं माणसं लोकांची धुनी धुण्यासाठी बसलेले असतात. बऱ्याच माणसाला याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, अमक्याचं काय चाललंय, तमकीचं काय चाललंय, सगळे रिपोर्ट असतात. फक्त त्याचं काय चाललंय त्यालाच माहित नसतं. एक ब्राह्मण आला आणि त्या वाट्यावर बसलेल्या माणसाला म्हणला, हो माझ्या मुलीचं लग्न आहे, हो मी गरीब ब्राह्मण आहे, मला थोडी आर्थिक गरज लागते, मला एक 500 रुपयाची गरज आहे, तुम्ही 500 रुपये द्या मला. ते म्हणले आम्ही 100% देऊ, पण एक काम करायचं. काय? नाथांना क्रोध आणायचा. आता नाथाला क्रोध आणण्याचा आणि यांचं काय काय होतं कुणाष्ट बाबा. काही करून नाथाला राग आला ना, तुला 500 रुपये आम्ही बक्षीस देणार. त्याला आशा होती. महाराज गेलं नाथ महाराजांच्या वाड्यात. नाथ महाराज देवघरात पूजा करत होते. नाथ महाराजाच्या देवघरात जोड्या सहित शिरले. नाथ महाराजांनी पूजा करता बघितलं. म्हणले वा वा वा, काय तुमचं प्रेम हे हो म्हणले माझ्यावर, तुम्हाला बाहेर जोडा काढण्याचं सुद्धा भान नाही. या 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 बस. पहिला डाव तो फेल गेला. पूजा अर्चा झाली. आलात म्हणले आता तसं जाऊ नका, जेवून जा. पंक्तीला जेवायला बसलो. नाथ महाराजांच्या लक्ष्मी, हा ना, लक्ष्मी म्हणतात ना, काही ठिकाणी लक्ष्मी म्हणतात, काही ठिकाणी आमची मंडळी म्हणतात, काही मिशेष म्हणतात, काही लाडबाड म्हणतात. आता काय काय म्हणतात तुम्हाला, वेगळ्या वेगळ्या भागातल्या भाषा आहेत त्या. बारदा ते म्हणजे आमच्याकडे नाथ महाराजांच्या पत्नी गिरजाबाई वाढत होत्या पंक्तीत. आणि नाथांना राग आणायचा ना, तो पळू पळू गेला. नाथ महाराजांच्या पत्नीच्या पाठीवर उडी मारून बसला. नाथ महाराजांनी पाहिलं. ते म्हणले आगी गिरजा गिरजा, तुला हरिपंडिताला सांभाळायची सवय आहे, तू पडेल ब्राह्मणी बिचारा लागेल त्याला, त्याला सांभाळ. काय अंतःकरण असेल, काय काय त्या महात्म्याची स्थिती असेल विचार करण्यासारखी. पण क्रोध नाही आला. ज्या क्रोध आणायला गेला त्याला पश्चाताप झाला. नाथांच्या पायावर लोळायला लागला, महाराज क्षमा करा, मला हे करायचं नव्हतं, पण मला 500 रुपये लागत होते. या लोकांनी मला सांगितलं तुला 500 देतो, नाथांना राग आण, आणि म्हणून मी हे केलं. अरे तुला 500 मिळत असेल तर मग मी आणतो ना राग, तू चल पुढे म्हणले, मी तुझ्या मागे काठी घेऊन पळवतो.
नाथ महाराजांनी कृतीन राग आणला. तो माणूस ब्राह्मण पुढे पळत होता, ही काठी घेऊन मागे पळत होती. राग नव्हता, फक्त आणला होता. कशासाठी? अरे तुला 500 रुपये मिळत असतील तर मला राग आणायला काय अडचण आहे? नाथ महाराजांना क्रोध आणण्यासाठी म्हणतात. नाथ महाराज गंगेवर स्नानाला गेले. एक यवन असणारा पाक पान सगळून सगळून असा मोसम मध्ये आलेला होता. आणि नाथजी तिथे आले की त्यांनी अंगावर थुंकला नाथांच्या. नाथ परत गंगेवर गेले, स्नान शांतपणे गेलं, पुन्हा आले, पुन्हा थुंकला, पुन्हा आले, पुन्हा थुंकला. 108 वेळेला. या लेकाचं तोंड तरी कसं राहिलं एवढं एवढं पान खाऊ, तरी पण थुकत होतं. आपलं तोंड जळालं तरी चालेल, पण यांचं पुढच्याच वाईट झालं पाहिजे. ते म्हणतात ना, नाही एक तपश्चर्या करायला बसला की त्याचा हितचिंतक त्याच्या शेजारी जाऊन बसला. भगवान शंकर प्रसन्न झाले, म्हणले बोल काय तुला पाहिजे? ते म्हणलं ते त्याला विचारा अगोदर, आणि ती जे मागल ना त्याच्यापेक्षा मला डबल पाहिजे. भगवान शंकर गेले त्याच्याकडे, म्हणले तुला काय पाहिजे? ते म्हणलं त्याने काय मागितलंय? ते म्हणलं तू जे मागशील तुझ्यापेक्षा डबल मागितलं. ते म्हणलं मी एक बंगला मागितला त्याला 2 मिळतील, मी 100 एकर जमीन मागली याला 200 मिळेल, मी क्विंटलभर सोनं मिळेल त्याला 2 क्विंटल मिळेल. आणि मग आपल्याला मिळण्याचा अर्थच काय? ते मला एक काम कर द्यावं, त्याला जर एवढं मिळत असेल आणि मला नाही मिळलं तरी चालेल, माझा एक डोळा जाऊ दे म्हणजे त्याची दोन्ही जातील. माझा एक हात जाऊ दे म्हणजे त्याने दोन्ही जातील. मला पॅरलेस झाला तरी चालेल, पण तो पुरा मिळाला पाहिजे. ही आपली प्रवृत्ती आहे महाराज. आता समाजात माणसं आपल्याला मिळालं नाही याच्यामुळेच दुःखी नाही आहेत, आपल्यापेक्षा त्याला जास्त मिळाले याने दुःखी आहे. दुर्योधन विव्हळत पडला होता. शेवटची भीमाची गदा मांडीवर पडलेली होती. शेवटचे क्षण मोजत होता. कृतवर्मा, कृपाचार्य, अश्वत्थामा त्याला भेटायला जातात. दुर्योधन रडायला लागला. म्हणला, त्याला विचारलं, मित्रा तुला युद्धात अपयश आलं म्हणून वाईट वाटलं? ते मला नाही. मग तुझे असणारे 100 भाऊ असणारे युद्धामध्ये कामी आले त्याचं तुला वाईट वाटतं? म्हणलं नाही. अरे 100ची 100 मुलं गेले म्हणून तुझे आई वडील पोरकी झाली त्याचं तुला वाईट वाटतं का? ते मला नाही. मग राज्य मिळालं नाही त्याचं वाईट वाटतं का? नाही. मग वाईट वाटतंय कशाचं? ते मला एकही पांडव मिळाला नाही याचं वाईट वाटतंय. आणि या दुर्योधनाचे वंशज काय संपलेत वाटतं का तुम्हाला? नाही नाही, आहेत, अजून आहे. तसं असणार आपलं वाटोळ झालं तरी चालेल, पण दुसऱ्याचं चांगलं होता कामा नये या प्रवृत्तीची माणसं जास्त आहे. 100 वेळाला थुंकला पण नाथ महाराज एकही शब्द नाही बोलले. 108 वेळाला म्हणता एकही शब्द बोलले नाही. त्यालाच पश्चाताप झाला, तोच दमला, नाथांच्या पायावर गडबडा लोळला. महाराज म्हणतात, एवढे गुन्हे करणाराही प्रसाद देऊनी मुक्त केला. योनांगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. देऊनी मुक्त केला प्रसाद देऊनी मुक्त केला. अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. त्याला सुद्धा मुक्ती दिली नाथ महाराजांनी. ही संतांची दया आहे. तसं ज्ञानेश्वर महाराजाला क्रोध येणं शक्य नाही, पण तरी मला वाटतं माझ्या मुक्ताईचा अधिकार केवढा आहे हे दाखवण्यासाठी कदाचित क्रोध आला, राग आला, नाराज झाले. ताटी लावून बसले. माझा ज्ञानदादा आज नाही जेवायला. ज्ञानदादा कुठे गेला? ज्ञानदादा कुठे गेला? मुक्ताईने पाहिलं तर आतमध्ये ताटी लावली ना आतून ज्ञानेश्वर महाराज आत बसले होते. माझी दादा आज नाराज झाला. कधीच नाराज न होणारा, दुःखी न होणारा माझी माऊली आज दुःखी झाली. याचं मुक्ताईला वाईट वाटलं आणि मुक्ताबाई त्या ताटीजवळ गेली. सांगते, दादा असं आपल्यासारख्याने रागू नये. योगी
मुक्ताबाईने ज्ञानेश्वर महाराजाला सांगायला सुरुवात केली, योगी पावन मनाचा, योगी मनाने अतिशय पावन असतो आणि कितीही जगाने अपराध केला तरी ते सहन जो करतो त्यालाच योगी म्हणतात. विश्व रागे झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी. जग असणारे रागानं अग्नी झालं तर संतांनी शांत होऊन पाणी व्हावं. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याची अंगी. किंवा याच अभंगात विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्व काय हे पट आहे आणि त्याच्यातला धागा काय ब्रह्म आहे. मग विश्वच काय आहे, ब्रह्म आहे. आणि मग अद्वैत स्थिती आहे तर कोणी कोणावर रागवायचं. जीभ दाताने तो जीवदाताने चाविले, जीवदाताने चाविले, जीवदाताने चाविले. कोणी बत्तीसी काढिले, कोणी बत्तीसी काढिले, कोणी बत्तीसी पाडिली. कोणी बत्तीसी पाडिले. जीवदाताने चाविले, जीवदाताने जीभ दातानी चाविली, कोणी बत्तीशी पाडिली. आपली जीभ आपल्या दाताने चावली, कोणी बत्तीशी पाडतं का दादा. ते एकदा जिभेचं आणि दाताचा संवाद आहे म्हणतात. दात कहे जीभ को आम 32 तू अकेली माय. पुढं काय, ये एक बार दंत कहे जीभ को हम 32 तो अकेली माय. फिर्याद कहा ले जाय. ते म्हणजे आम्ही 32 जण आहे, तू एकटी आहेस, आम्ही चौचौ घेतलं तर कुठं फिर्याद नेशील, उगा वळवळ कशाला करती. ती म्हणली तसं समजू नका, तुम 32 मैं अकेली माय, एक बार तीडी चल जाए तो 32 गिर जाए. ती म्हणली तुम्ही 32 आहे असं समजू नका, मी एकदा वाकडी चालली ना, एक सुद्धा तुम्ही तिथं राहणार नाहीत, सगळे पडून जातात. आमचे महाराज एक दिवशी विनोदाने म्हटले, मला म्हणले, मी म्हटलं महाराज मी चप्पल घेऊन येतो. मला म्हणले विकत. मी म्हणलं मग तू विकत चप्पल घेतो. मी म्हणलं मग कशी घ्यायची. अरे महाभारत द्वारात जा म्हणले, 2-4 शिवाय दे म्हणले, किती कळ छापला. महाराज विनोदाने म्हणायचे. कुणी 32 ताडीला. असा मुक्ताबाईच्या अतिशय श्रेष्ठ असलेला उपदेश मुक्ताबाईने ज्ञानेश्वर महाराजांना केला. मला वाटतं संत हा शब्द पहिल्यांदा मुक्ताबाईच्या मुखातून निघाला असेल. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याची अंगी. संत ही पदवी असणारी संत कोण असतात,
की दया आणि क्षमा ज्याच्याजवळ असते ती संत असतात. अशी पुष्कळ असणारा उपदेश केला. नंतर ज्ञानेश्वर महाराजाला आपल्या छोट्याशा भगिनीचं असणारं कौतुक वाटलं. ज्ञानेश्वर त्यावेळेला मुक्ताबाई 7 वर्षाच्या होत्या, सोपान काका 9 वर्षाचे होते, 11 वर्षाचे ज्ञानेश्वर महाराज होते आणि 13 वर्षाचे निवृत्तीनाथ होते. यांचे व्रतबंध करण्यासाठी, मौंजी बंधन करण्यासाठी योग्य वय होते. मग आता ते असणारे सांगितलं, आमची आईवडील तर देहांत प्रायश्चित्त त्यांनी घेतलं, आता आम्हाला काय रस्ता तो दाखवा, आम्हाला तुमच्यात पंक्ती पावन करून घ्या, आम्हाला जात बाहेर टाकू नका, वाळीत टाकू नका. सभा भरली, पण आता ते कुणीच निर्णय देणार. ते म्हटले, तुमचे आईवडील गेले, पण तुमच्याबद्दल आता आम्ही काही सांगू शकत नाही. आणि एक पत्र लिहून दिलं, मग तुम्ही आमचा निर्णय मान्य नसेल, एक काम करा, पैठणला जा, तिथल्या धर्ममार्तंडाचं मत पहा, त्यांना हे पत्र दाखवा, आणि ते काय निर्णय देतात ते मग त्याप्रमाणे आम्हाला तुम्हाला जातीत पंक्तीत पावन करून घेऊ. ही भावंड असणारे पैठणला निघतात, पैठणला जातात. देवकुळे विठ्ठल पंतांचं जे आजूळ आहे तिथं जाऊन हे उतरलेले आहेत. गेल्याबरोबर विचारला, अरे माझा भाचा कसा आहे, तुमची आई कशी आहे? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, महाराज आमची वडीलही नाही राहिली, आमची आई नाही राहिली, त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. त्याला अतीव दुःख झालं, पण काही हरकत नाही, मी तुम्हाला शुद्धीपत्र मिळवून देईल. पण हे पत्र वाचलं, आळंदीच्या ब्राह्मणाने दिलेलं. ते म्हणले, हे पत्र दाखवू नका, या पत्रावरून ते तुम्हाला शुद्धीपत्र देणार नाहीत. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, नाही बाबा, सत्य काही लपून ठेवायचं नाही, काय आम्हालाही देहांत प्रायश्चित्त दिलं तरी आम्ही ते घेऊ, पण हे पत्र त्यांना दाखवा. वारे धर्मनिष्ठा म्हणली, धर्मनिष्ठा असावी ती अशी, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. आणि मग सभा भरलेली आहे. त्या सभेमध्ये या भावंडाने ज्या वेळेला प्रवेश केला, त्यावेळेला दिसणारे काही असणारे अतिशय सुंदर ब्रह्मतेज असलेली ही बालक पाहिली. काहीला असणारे त्यांच्याविषयी अतिशय आदर पूज्य बुद्धी होती. पण सगळ्याच ठिकाणी सगळा समाज सारखा नसतो. काही असे, काही तसे, काही कसे, काही कसे. काय रे तुझं नाव काय? त्यांनी सांगितलं, माझं नाव निवृत्ती आहे. सभा प्रचंड हसते, उपास केला जातो. अरे नाव निवृत्ती, प्रवृत्ती धडपडतोय. दुसरा प्रश्न ज्ञानेश्वर महाराजांनी विचारला, तुझं काय नाव? ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, माझं नाव ज्ञानदेव आहे. ज्ञानदेव, निळोबरायांनी त्याचं सुंदर असणारं प्रमाणाशी असणारं उदाहरण दिलेले आहेत. आपल्याला तेवढा वेळही नाही, प्रमाणही पाठ नाही. नाव ज्ञानदेव म्हटल्याबरोबर प्रचंड हसली, उपास केला. अरे यांची नावं फार मोठी ठेवले तो. दुसरा म्हणला, नावं मोठी असली म्हणजे माणसं मोठी असतात असं कोणी सांगितलं? मी सांगितलं की नाव प्रकाश असतं, तुम्हाला नाही बरं का? दृष्टांतातला प्रकाश आहे. नाव प्रकाश दिवसा पॅट्रिकीने बघावं लागतो. नाव गंगाधरण, आंघोळ नाही महिनाभर. नाव गंगाबाई, पाण्याचा पत्ता नाही. नाव शांताबाई, गाण्यातली नाही. आणि भांडायला लागली तर नाव सुलोचनन, बघायला लागली तर मुंबई पुन्हा. एका माणसाला मूल बाळ नव्हतं म्हणतात, त्यांनी त्याच्या मुलीला मोठ्याच्या आईला नवस केला. मग त्याला एक मुलगी झाली म्हणतात. त्याने हौसेनं तिचं नाव फजिती ठेवलं, फजिती. ती 1-2 वर्षाची झाली. मग मावठ्याच्या गडावरती नवस फेडण्यासाठी ते फजितीला घेऊन गेला. आता वारं वावदान सुरू झालं, कोणाचे दुकानं ओढून गेले, कोणाचे पालात पाणी शिरलं, लोकांची धावपळ सुरू झाली जिकडे तिकडं. तेवढ्या गर्दीत याच्या हातातली फजिती सुटली. त्या गर्दीत चुकली. हा प्रत्येकाजवळ जायचा, हो माझी फजिती पाहिली का? लोकांना सांगितलं, आमची काय कमी आहे, ती तुझी पाहा. नाव काय ठेवतात. तो पकाल घेऊन आलेला कोळ्याचा रेडा ना, त्याचं नाव सुद्धा ज्ञानेच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, मग भूदेव आत्मदृष्टीने त्याच्यात आणि माझ्यात काय अंतर आहे हो?
त्याचं माझं शरीर वेगळं असेल, पण त्याच्यातलं माझ्यातलं आत्मा, त्याच्यातलं माझ्यातलं चैतन्य ते वेगळं नाही. ज्ञानदेव म्हणे तोही आत्मा माझा. मी सांगत असतो, बटाट्याची चव वेगळी, लसणाची, कांद्याची, मुळ्याची, गाजराची, ऊसाची चव वेगळी असेल, सगळ्याचा आकार वेगळा असेल, सगळ्याचं वजन वेगळं असेल, सगळ्याची किंमत वेगळी असेल, पण सगळ्यात पाणी एकच असेल. परळ, रांजण, गाडगं वेगळं असेल, पण सगळ्यात माती मात्र मातीच असेल. लाटा वेगळ्या, पण पाणी एकच असेल. तसं त्याचं माझं शरीर वेगळं असेल, जात वेगळी असेल, स्वभाव वेगळा असेल, पण त्याच्यातलं माझ्यातलं आत्मा, त्याच्यातलं माझ्यातलं चैतन्य वेगळं नाही. एकाला सहन झालं नाही, अरे गप्पा मारता येत असतात, पण अनुभूती नसते तशी. याला मारलं तर तुला लागेल का? मग मारिता सोड रेड्याची पाठी. रेड्याच्या पाठीवर आसूड मारल्या, माऊलीच्या पाठीवर रोळ उठले, रक्त असणारा स्राव झाला, तरी यांनी विश्वास नाही ठेवला. ते म्हणले, अरे पोरेनी असणारी या संन्याशाने तीर्थयात्रेत बंगाली विद्या शिकली आणि पोरही अशी करून ठेवलेत. नाही नाही, ती विठ्ठल पंतांची निंदा केली. काही लोक म्हणले, अहो ते इथं नाहीत, ते देवाघरी गेले, त्यांची निंदा करण्यात काय अर्थ आहे? काही म्हणले, मग हा जर ज्ञानेश्वर महाराज रेडाने मी काय म्हणतो, मग ज्ञानेश्वर महाराज वेद म्हणतात, रेडा म्हणेल काय? आता ही परीक्षेचा पेपरचा ही पद्धत नाही. पण सांगितलं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भूदेवा आपली कृपा असल्यानंतर, आपल्या असलेल्या आशीर्वादानं, आपल्या कृपेनं दगडात देवत्व प्राप्त होऊ शकतं. मग रेडा का वेद म्हणणार नाही? रेडा सुद्धा वेद म्हणू शकेल. सांगा सांगा, याला कोणता वेद म्हणायला लावायचा? सगळ्यांनी एकमुखाने ठराव पास केला, ऋग्वेद अवघड आहे, ऋग्वेद सांगा, ऋग्वेद सांगा. ज्ञानेश्वर महाराज ते रेड्याजवळ जातात. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. त्याच्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर तो मुका प्राणी वेदाच्या अस्खलित रुचा वाजायला लागला. ए चक्षुषीन पश्यन्ति येन चाक्षुंषी पश्यन्ति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदमुपासते. लोय हा सामाने महिमा संताचा, म्हैसी पुत्रा मुखे बोलवणे स्तुती. म्हैसी पुत्रा मुखी बोलवणे स्तुती. म्हैसी पुत्रा मुखी बोलवणे स्तुती. चालवली भिंती पैसनिया, चालवली भिंती पैसनी. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कडा, तालुका आष्टी, जिल्हा बीड. आपले नंद समस्त ग्रामस्थ मंडळी, कडा, तालुका आष्टी, जिल्हा बीड. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.